तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका आता खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे. आत्तापर्यंत इकडे आता वल्लरीला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर धडा मिळावा असं आता आपल्या सगळ्यांना वाटत असतानाच वल्लरीला धडा आता दुसरं तिसरं कोणीच नाही तर वल्लरीला धडा शिकवायला आलेला आहे तो म्हणजे पुन्हा एकदा राजेश. कारण आता राजेशला तर आपल्याला तर शिक्षा मिळालेली आहे, पण आपल्याला शिक्षा जरी मिळाली तरी आपली साथीदार वल्लरी ही मात्र बाहेरच आहे आणि त्यासाठी राजेशने आता मात्र वल्लरीची मदत मागायचं ठरवलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये वल्लरीने मदत करण्यासाठी नकार दिल्यावरती मात्र आता लगेचच इकडे राजेशने बदला घेत वल्लरीलाच एक्सपोज करत कोर्टामध्ये वल्लरीचे सगळी कारस्थानं सांगितलेली आहेत. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे वल्लरी उदयकांतच्या घरी आलेली आहे. ज्या वेळेला वल्लरी आता उदयकांतच्या घरी आले आणि ती विचार करते या उदयकांतपर्यंत आत्तापर्यंत तरी इकडे पोलीस पोहोचलेले नाही आहेत, पण उद्या जर का या उदयकांतपर्यंत पोलीस पोहोचले तर मात्र माझ्यापर्यंत फास आवळायला अजिबात वेळ लागणार नाही आहे. आणि त्यासाठी मात्र आता वल्लरी त्याच्या घरी येते त्याची भेट घेण्यासाठी, जेणेकरून नक्की आता उदयकांत आहे की तो फरार झालाय की काय आहे याचं सगळं तिला दृश्य क्लिअर होईल. पण ज्या वेळेला ती आता आले तर त्याच्या रूममध्ये उदयकांत नाही आहे आणि जे काही पुरावे आता मात्र तिकडे असायला पाहिजेत ते सुद्धा पुरावे तिकडे नाही आहेत. आणि त्यामुळे वल्लरी थोडीफार तरी गडबडलेली आहे. ती विचार करते, ठीक आहे, कुठे काय लपवून ठेवलंय ते आता मला सगळं नीट पाहून घेऊ दे असं म्हणत वल्लरी इकडे तिकडे सगळीकडेच मात्र आता गोष्टी उचक करायला लागते. पण वल्लरीला कुठेच आता काही भेटत नाहीये आणि ती विचार करते काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता हा उदयकांत गेलाय तरी कुठे आणि नक्की आता या उदयकांतचं चाललंय तरी काय? हा आता लपून बसलाय की फरार झालाय की मला अडकवण्यासाठी काही आता कारस्थानं करतोय, तिला काही कळायला मार्ग नाहीये. बरं, हे सगळं होत असताना मग आता वल्लरी तिकडून बाहेर पडले. बरं, तो इकडे आता ईश्वरी विचार करते की काहीही झालं तरी ज्याप्रमाणे उदयकांत हा आता हे सगळी कारस्थानं करतोय त्याचप्रमाणे म्हणजे बाबांना माहीत असेल की ती बाई कोण आहे, पण कदाचित त्यांच्या आता लक्षात येत नसेल. म्हणून आता ईश्वरी आलेली आहे ती म्हणजे त्यांना बोलण्यासाठी. आणि ईश्वरी सांगते, बाबा तुम्ही आठवण्याचा एकदा तरी प्रयत्न करा की आता तुम्हाला गोष्टी आठवत आहेत का, किंवा आता तुम्हाला म्हणजे हे होतंय का की ती बाई कोण असू शकेल. म्हणजे बघा ना, आत्ता हा उदयकांत इकडे आता म्हणजे होता, पण आपल्या लक्षात नाही ना आलं की आता हा उदयकांत आहे ते. म्हणजे आता जर का तुम्ही विचार नीट केलात ना तर कदाचित अजूनही तुम्हाला समजेल की ती बाई कोण आहे. उदयकांत प्रमाणेच ती बाई तुमच्या आता वाईटावरती टपलेली होती. मग जर ती बाई कोण आहे हे जर का आपल्याला समजलं तर आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे. आणि त्यावरती ते म्हणतात, नाही ग, तसं कोणत्या बाईसोबत वैर असायला मला खरंच काही आठवत नाही आहे की आता माझं असं कोणत्या बाईसोबत वैर आहे ते. आणि असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ, आपण आता बघूया नक्कीच याच्या मागे काय सत्य दडलंय हे शोधण्याचा 100% आपण प्रयत्न करूया असं आता ती बोलून जाते. पण तिला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये ती बाई मला का कुणास ठाऊक पण सतत असं वाटत राहते की ती बाई वल्लरी मामीचं असणार आहे. इकडे तोपर्यंत वल्लरीने या सगळ्यांना मुद्दामच बाहेर पाठवलेलं आहे, जेणेकरून आता हे सगळेजण बाहेर पडल्यावरती तिला तिचं काम आता व्यवस्थितरित्या करता येईल. आणि त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णव हे बाहेर आलेत आणि बोलता बोलता आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, सर मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे हे सगळं जे काही चाललंय ना याच्या मागे जी कुणी बाई आहे ती बाई आपल्या घरातली एकदम क्लोज बाई असणार आहे. म्हणजे आता बघा ना, ज्याप्रमाणे काका तशीच ती बाई कोणीतरी क्लोज. मला तुम्ही सांगू शकता का की तुमच्या घरामधली अशी कोणती बाई आहे की जिच्यावरती तुम्हाला संशय आहे. यावरती तो म्हणतो, नाही, माझ्या डोक्यात विचारच नाही आहेत. उद्या मला खरं तर टेन्शन काय माहिती आहे का, मला आता टेन्शन आलंय. उद्या आता जी हिअरिंग आहे ना राजेशची, त्या राजेशच्या हिअरिंगला आपल्याला जायचं आहे. आणि उद्याच्या हिअरिंगला काहीही झालं तरी राजेशला मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मी यावेळेला सोडणार नाही आहे. त्याला काहीही करून शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हणत त्यांनी आता इकडे मनाशी
खूणगाठ बांधले आणि त्यावरती मग आता ईश्वरी सांगते, सर काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, राजेश यावेळेला अजिबात वाचणार नाहीये. बरं, तो इकडे वल्लरी घरी आल्यावरती मामा म्हणतात, काय ग, तुझी तब्येत बरी नव्हती ना, मग तब्येत बरी नसताना तुला आता कुठे जायची काय गरज पडले, घरात निमूटपणे तुला आता बसता येत नाहीये का? आणि त्यावरती ईश्वरी विचार करते, मामींची तब्येत बरी नाहीये, ही तब्येत त्यांची बिघडले, ही आता जिथपासून हा शोध सुरू झालाय ना तिथपासूनच त्यांची तब्येत बिघडायचं कारण तरी काय? आणि सतत त्या आता हॉस्पिटलमध्ये म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला असताना सुद्धा कंटिन्युअसली कॉल करत होत्या. काय एवढं मामींना या सगळ्यामध्ये इंटरेस्ट? म्हणजे खरं सांगायचं तर आता मामी आता म्हणजे मुळातच कधीही असं घरामध्ये काही कशामध्ये इंटरेस्ट जास्त घेत नाहीत किंवा घरामध्ये काही चांगलं व्हावं यासाठी जर का प्रयत्न करत नाहीत, तर आज असं काय झालंय की मामींना या घराची इतकी चिंता वाटायला लागले? नाही, माझा जो संशय आहे तो 100% खरा असेल. एकदा हे राजेशचं सगळं निपटू दे, मग त्यानंतर मामींकडे आपला मोर्चा वळवायला पाहिजे. पण तिला माहीत नाहीये, राजेशचं हे निपटवत असतानाच तिला आता मामींचं सत्य समोर येणार असतं. आणि त्यानंतर मामा आता सांगायला लागतात, हे बघ, मी तुला आत्ताच सांगतोय, हा कुठेही बाहेर जायचं नाहीये, काहीही जायचं नाहीये. त्यावरती ती म्हणते, नाही, मला बाहेर जावं लागेल. अंजली सांगायला लागते, मामी अगं आराम करणं जास्त महत्त्वाचं आहे ना. ती म्हणते, नाही, माझं एक महत्त्वाचं काम आहे. आणि त्यानंतर ती बाहेर पडते. ईश्वरी विचार करते, नक्की ही बाहेर कुठे पडले? तर आता फोन आलेला आहे, तो म्हणजे राजेशचा. राजेशने तिला भेटायला बोलवलेलं आहे आणि जर का आला नाहीत ना तर मात्र परिणाम खूपच वाईट होतील असं म्हणत राजेशने तिला धमकवले. ती विचार करते, नाही, या राजेशचा कायमचा सोक्षमोक्ष लावून येते. मला धमक्या देतोय काय? मला धमक्या देऊन आता काय सांगण्याचा हा प्रयत्न करतोय? ते काही नाहीये. या राजेशचा कायमचा सोक्षमोक्ष एकदाचा लावला ना की आता मग मी शांत बसेन असं म्हणत ती आता राजेशला भेटायला निघाले. आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच ईश्वरी सांगायला लागते अर्णवला, अर्णव सर, मला आता मामींचं काही कळत नाही हो, तब्येत बरी नसताना सुद्धा आता ते इकडे तिकडे जात आहेत. यावरती अर्णव तिला सांगायला लागतो, तू नको टेन्शन घेऊस, सध्या आपण फक्त एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करूया आणि तो म्हणजे हा राजेश. या राजेशचं काय करायचं ना ते पहिलं बघूया असं म्हणत आता इकडे त्याने तो त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीये. ईश्वरी सुद्धा विचार करते, ठीक आहे, अर्णव सरांच्या डोक्यामध्ये बरेच वेगळे विचार आहेत, मी सध्या काही बोलले नाही तरच बरं आहे. झालं, आता राजेशला भेटा. इकडे आता वल्लरी आली आहे. आणि काय वेळ लागले तुला? म्हणजे आता तू मला का भेटायला बोलवलेस? मुळातच आता इकडे तू बदनाम झालायस ना तेवढाच हो. यावरती तो म्हणतो, अरे वा, म्हणजे आता जर मलाई खायची असेल तर मात्र 50-50 आणि जर काही त्रास सहन करायचा असेल तर मात्र तो मी एकट्याने? नाही मामी, ये बहुत नाइंसाफी है. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही मला या जेलमधून बाहेर काढा. वल्लरी सांगायला लागते, ए बाबा, तू मला या सगळ्यात पडू नकोस हा, मी तुझ्या पाया पडते हवं असेल तर, पण काहीही झालं तरी मी या भानगडीत पडणार नाही. आणि त्यावरती चिडलेला राजेश आता सांगायला लागतो, मामी, जर का तुम्ही या सगळ्यामध्ये मला बाहेर काढण्याचा प्रयत्न नाही ना केलात तर तुम्हाला मी एक्सपोज करेन. वल्लरी म्हणते, जा रे जा, काय करायचं ते कर. वल्लरी निश्चिंत आहे. आता हा काय करणार आहे? हा तर आता जेलमध्ये. आणि वल्लरी आता तिकडून निघालेली आहे, पण तरी सुद्धा तिच्या मनात कुठेतरी भीती आहे की हा राजेश आता काय करू शकतो. या शक्यता अशक्यता या सगळ्यांचा पडताळा ती आता करते. काय करू शकेल हा राजेश, माझ्या विरोधात काय कारस्थान करू शकेल असं म्हणत ती आता एक विचार करत बसलेली असताना, काही नाही, हा फक्त पोकळ धमक्या देत आहे, मला आता काही करण्याची याची काही हिंमतच नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे ती खूपच खुश होऊन बाहेर पड. आणि दुसऱ्या दिवशी राजेशची हिअरिंग आहे. आणि या हिअरिंगला मात्र आता इकडे वल्लरी खरं तर डायरेक्ट न जाता लपून छपून जाणार असते, काय होतंय काय नाही पाहायला. पण त्याच वेळेला राजेशने जो काही गौप्यस्फोट प्रेक्षकांनो केलाय आणि त्यानंतर वल्लरीचे असे धाबे दणाणलेत, राजेशने आता मात्र सगळ्यांच्या समोर सांगितलंय, माझी पार्टनर इन क्राईम ही दुसरी तिसरी कुणी नाहीये, तर आता ही वल्लरी मामी आहे. ईश्वरीवरती हल्ला करणं, घरामध्ये चोऱ्या करणं, बाबांच्या ह्याच्यामध्ये दागिने टाकणं, हा सगळा प्रकार हिने केलेला आहे आणि ही माझी क्राईम पार्टनर आहे असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय. आणि त्यावरती वल्लरी सांगायला लागते, नाही, हा खोटं बोलतोय. पण आता राजेश
खोटं बोलतच नाहीये. त्याने पुराव्यासकट कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध केल्यात आणि एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदलत वल्लरीचं खरं रूप सगळ्यांच्या समोर